आजची संध्याकाळचं ठिकाण थोडं खास आहे, कारण आज आम्ही आलो आहोत कोल्हापूरमधील एकदम खास आणि प्रसिद्ध ठिकाणी BBQ नेशन सयाजी हॉटेलमध्ये। खवय्यांसाठी हे म्हणजे एक स्वर्गच। अनलिमिटेड स्टार्टर, सिझलिंग ग्रिल्स आणि टेम्पटिंग डेझर्ट, सगळं काही एका ठिकाणी। आणि हो, खास करून जेव्हा फॅमिलीसोबत वेळ घालवायचा असेल तेव्हा अशी जागा अजूनच सुंदर वाटते। चला तर मग BBQ नेशनमध्ये, सयाजी हॉटेलमधील BBQ नेशनमध्ये आपली चविष्ट सफर सुरू करूया। नमस्कार, मी रोहिणी मंडलिक तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आमच्या कारने सयाजी हॉटेलमध्ये एंट्री केली आहे। साईडला जे दिसत आहेत ते खांब किती भव्य आणि कलात्मक आहेत। त्याच्यावरील लाईट्स संध्याकाळच्या वातावरणात एक खास सौंदर्य निर्माण करत आहेत, अधिक आकर्षक आणि आल्हाददायक वाटत आहे। सयाजी हॉटेलच्या भव्य प्रवेशद्वाराजवळ आमची कार थांबली आहे। तेथील स्टाफमधील कर्मचारी आहेत, त्यांनी कारचा दरवाजा उघडला आणि त्यांनी हर्षदला सांगितले, आम्ही कार पार्किंग करतो, तुम्ही आत एंट्री करू शकता। हा छोटासा क्षण पण प्रत्येक पाहुण्याचं स्वागत किती आदरानं केलं जातं याचं प्रतीक आहे। सुरुवातीलाच आम्हा सर्वांचं मन जिंकून घेतलं। हॉटेलमध्ये पाऊल टाकताच जाणवली ती एक विशेष शांतता, सजवलेली भव्य लॉबी, सौंदर्यपूर्ण प्रकाश योजना आणि कोल्हापुरी आदरातिथ्याची झलक। प्रत्येक कोपऱ्यात विचारपूर्वक केलेली सजावट आणि स्वागत करणारे स्टाफ, क्षणातच मन प्रसन्न झालं। आम्ही BBQ नेशनकडे निघालो आहोत। लिफ्टमधून वर जायचं आहे, हर्षू मला बोलवत आहे। आम्ही BBQ नेशनच्या प्रवेशद्वाराजवळ आलो आहोत। तेथील स्टाफ मेंबर आलेला आहे। प्रीतम नाव वगैरे मेंबर सांगत आहे। आधीच फोनवरून आम्ही बुकिंग केलं होतं। आता नाव सांगून टेबल क्रमांक वगैरे विचारत आहे। हर्षूला रजा नसल्यामुळे लॅपटॉप घेऊनच तो हॉटेलमध्ये आला आहे आणि त्याचा वर्क सुरू आहे। आज खास करून सी फूड जास्त प्रमाणात ताजे ताजे मिळणार आहेत, म्हणून प्रवेशद्वाराजवळच भलामोठा मासा होता। तसेच सर्व स्टाफ मेंबरनी मासेमारी करणाऱ्या माणसांसारखा पोशाख घातला होता। BBQ स्टाफने मासेमारी करणाऱ्यांसारखा पोशाख घालणे हा या कार्यक्रमाच्या संकल्पनेचाच भाग आहे। सगळीकडे मंद लाईट, छानपैकी म्युझिक आणि प्रत्येक टेबलवर ग्रिल सेटअप असतो, जिथे स्टार्टर गरम राखेवर भाजलं जातं। हे एक युनिक कन्सेप्ट आहे, जिथे तुम्ही तुमचं अन्न स्वतः ग्रिल करताना अनुभवता आणि स्टाफ मेंबरही हे आपले स्टार्टर संपल्या लगेच दुसरे आणून देतात। पटकन स्टार्टर रिफिल करून देतात आणि प्रत्येक डिशच्या चवीनुसार फीडबॅकही विचारतात। साईडला टेबलवर असे ताजे ताजे फिश ठेवले होते। यातीलही फिश ते फ्राय करून देत होते। स्टार्टर खाऊन झालं आहे, त्यामध्ये चिकन टिक्का, मशरूम शीख कबाब, फिश फिंगर, स्पायसी प्रॉन्स, तसेच शाकाहारीसुद्धा होतं, पनीर टिक्का, मशरूम ग्रिल, क्रिस्पी कॉर्न, व्हेज कबाब, पुदिना चटणी त्यासोबत। स्टार्टर नंतर आता वेळ आहे मेन कोर्सची। आणि BBQ नेशनमधील मेन कोर्स म्हणजे खरंच एक थाटातला अनुभव। त्याला मी तुम्हाला आता दाखवते। इथे रिच आणि क्रीमी पनीर, बटर मसाला, मसालेदार चिकन करी आणि खरं सांगायचं तर इथली दाल मखनीचा स्वाद अप्रतिम असतो। तसेच इथे वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, सॅलेड, रायते
त्याचबरोबर सिंपल प्लेन बासमती राईस, जिरा राईस, स्पायसी बिर्याणी, चिकन दम बिर्याणी, व्हेज बिर्याणी आणि याची चव आणि सुगंध तर सर्वात खूपच छान असतात. पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, एग करी, त्यानंतर स्पायसी फिश मसाला, सर्व व्हरायटी आहे. बटर नान, गार्लिक नान, तंदुरी रोटी, पराठा, तुम्ही जे मागाल ते गरमागरम इथे करून दिलं जातं. माझ्या मुलांना नॉनव्हेज आवडतं, त्यामुळं त्यांनी नॉनव्हेजच घेतलं आणि माझं स्टार्टर खाऊन पोट खूप भरलं होतं, त्यामुळं मी थोडंच प्लेटमध्ये घेतलं. ते मी तुम्हाला नंतर दाखवेनच. मी मेन कोर्समध्ये चिकन ग्रेव्ही, बिर्याणी, पांढरा रस्सा, पापडी आणि सालाड घेतला आहे. जेवणानंतर गोड तर हवंच असतं आणि बार्बिक्यू नेशनचं डेझर्ट सेक्शन म्हणजे एकदमच भारी. चला आता आपण जाऊया डेझर्ट सेक्शनकडे. इथे सर्व प्रकारचे तुम्हाला स्वीट्स, केक मिळतात. प्रथम आपण पाहूया, इथे आईस्क्रीम आहेत. 4 प्रकारचे आईस्क्रीम आहेत. व्हॅनिला, मँगो, बटरस्कॉच आणि चॉकलेट. इथलं लाईव्ह कुल्फी काउंटर ही खास ओळख आहे बार्बिक्यू नेशनची. इथे तुम्हाला मलई, पिस्ता, मँगो, चॉकलेट कोणत्याही प्रकारची कुल्फी तयार करून देतात. तसेच येथे डायबिटीज असणाऱ्या लोकांसाठी शुगर फ्री स्वीटसुद्धा ठेवलेले आहेत. फिरणी वगैरे तीसुद्धा आहे. फिरणीची रेसिपी मी माझ्या चॅनेलवर अपलोड केलेलीच आहे, पहा, खूप छान आहे, लागते फिरणी. तसेच येथे रबडी, मूग डाळ हलवा, गाजर हलवा, गरम गरम गुलाबजाम आहेतच आहे. मी कुल्फी घेतली आहे, ती तुम्हाला दाखवते लास्टला. आज प्रीतमचा बर्थडे होता, म्हणून घरी केक कट करून आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. हॉटेलमध्ये सुद्धा प्रीतमचा बर्थडे आहे हे त्यांना समजल्यावर त्यांनी छानसा केक दिला. त्यानंतर हॅपी बर्थडेचं छान म्युझिक लावलं आणि तिथेही प्रीतमचा बर्थडे सेलिब्रेशन केलं. ते मी तुम्हाला पुढे दाखवेनच. इथेही प्रीतमचा बर्थडे सेलिब्रेशन झालं. बिलिंग करताना अनलिमिटेड बफेटचं खरं समाधान वाटलं, कारण दिलेल्या किमतीत एवढ्या प्रकारचे स्टार्टर, मेन कोर्स आणि डेझर्ट हे सगळं खरंच वर्थ इट होतं. थोडे इथे फोटो काढले आणि आम्ही घरी निघालो. सयाजी हॉटेलचं हे BBQ नेशन म्हणजे फक्त एक जेवणाचं ठिकाण नाही, तर आठवणी गोळा करण्याची जागा आहे. जर तुम्ही कोल्हापुरात असाल तर नक्की इथे भेट द्या, कारण इथे जेवण फक्त पोटासाठी नाही तर मन, आत्मा आणि आठवणीसाठी सुद्धा सुंदर आहे. चव, सेवा आणि इथलं वातावरण सगळ्याला मिळून एक परिपूर्ण अनुभव येतो. आजचा हा प्रवास इथे संपतो, पण ही आठवण मनात कायम राहते. माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनेलला भेट द्या
आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्या त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस नाही करू शकणार। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा। तसेच वर आय बटनवर माझ्या मुलाचा साखरपुडा लग्नाचा तो व्हिडिओ आहे, तोही क्लिक करून पहा। तसेच या व्हिडिओच्या शेवटला व्हिडिओ आहे, तोही क्लिक करून पहा। असेच आपण पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये। धन्यवाद, पुन्हा भेटू। हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी आमची कार आणली आहे। आता आम्ही कारमध्ये बसून घरी जाऊ। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू।